मित्रांनो मी आज आहे तो हा लग्न पत्रिकेचा पार्ट 2 चा व्हिडिओ घेऊन आलो आहे। यात तुम्हाला मी सांगणार आहे जर तुमच्या घरात कोणत्याही व्यक्ती जर लग्न जवळ आला असेल 5 ते 6 दिवस जर राहिले असतील किंवा 1-2 दिवस जर राहिले असतील तर त्यांची तुम्ही असे सेव्ह द डेटचे ते पोस्टर्स बनवू शकता जसे की तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवर पाहिलेलेच आहेत। हे फोटोज आहेत ते तुम्ही एकदम इझिली आणि फक्त 5 मिनिटाच्या आत ते बनवू शकता। जसे की मागल्या पार्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की लग्न पत्रिका तुम्ही इथे AI च्या मदतीतून कशी बनवू शकता तशाच प्रकारे सेव्ह द डेटचे तुम्ही वेगवेगळे पोस्टर्स आहेत ते बनवू शकता। कारण की याचे जे प्रॉम्प्ट्स आहेत ते तुम्हाला मी एकदम फ्री मध्ये देणार आहे। यासाठी फक्त व्हिडिओ आहे तो आपला लास्ट मध्ये नक्की पाहिजे आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जावा आणि सर्व काही डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ। अशा प्रकारचे जर बॅनर्स बनवायचे असतील तर हे एकदम सोपं आहे। याचे जे की प्रॉम्प्ट्स आहेत हे तुम्हाला वेगवेगळे प्रॉम्प्ट्स आहेत ते मी एकदम फ्री मध्ये इथे देणार आहे। जसं की तुम्हाला सुद्धा माहिती आहे आता लग्नाचा सीझन चालू आहे आणि अशा प्रकारे जर पोस्टर्स बनवायचे असतील तर तुम्ही जर बाहेर 100-200 किंवा पैसे जर खर्च करत असाल तर थांबा, हे तुम्ही फक्त आहे ते तुमच्या मोबाईलमधून आहे ते करू शकता। यासाठी तुम्हाला करायचं सगळ्यात पहिले ChatGPTचा तुम्ही उपयोग करायचा आहे। Google Gemini सुद्धा वापर करू शकता, पण हे जे की प्रॉम्प्ट्स आहेत हे ChatGPT वर आहे ते 100% वर्क होतात। मी जे काही ChatGPT वर हे प्रॉम्प्ट आहे ते वर्क करून पाहिलेत, त्यामुळे ChatGPT तुम्ही जास्त यूज करू शकता। जर Google Gemini वर जर यूज करायचं असेल तर तुम्ही करू शकता, तेव्हा सुद्धा इथे चालू शकतात, पण त्याच्यावर मी अजून ट्राय केलं नाही। ओके, सगळ्यात पहिले तर तुम्हाला करायचं ChatGPT ओपन करून घ्या आणि त्यानंतर प्लस बटनवर क्लिक करा आणि ज्यांचं लग्न आहे त्यांचा फोटो आहे तो तुम्हाला इथे ऍड करायचा आहे। जसं की रँडमली माझ्याकडे एखादा फोटो असेल तर तो मी ऍड करून घेतो। एक्झाम्पलसाठी मी कोणताही फोटो आहे तो ऍड करणार आहे। तसं नाही की तुम्हाला तुमचं जे कोणत्या व्यक्तीचं लग्न असेल त्यांचा फोटो तुमच्याकडे असेल तर तो फोटो आहे तो अशा प्रकारे तो ऍड करा। ओके, आता आपण हा ऍड केला आणि त्यानंतर मी दिलेला हा प्रॉम्प्ट आहे तो तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे। ओके, आणि ह्या प्रॉम्प्ट मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या प्रॉम्प्ट मध्ये इकडे गेल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला एक दिसेल, बघू शकता इथे मी डेट लिहिली असते, डेट टाइम ज्या काही गोष्टी असतील ते सर्व तुम्हाला इथे लिहिलेले आहेत प्रॉम्प्ट मध्ये आहेत। ओके, ऑलरेडी तुम्ही चेक करू शकता जे की तुम्हाला भेटून जातील कोणत्या कोणत्या प्रॉम्प्ट मध्ये मी डेट जी काही आहे ती लिहिलेली आहे, सर्व गोष्टी आहेत, किती दिवस राहिले आहेत, जसे की 5-6 दिवस बघू शकता इथे जी की स्टाईल इथे लिहिलेला लुक कशा प्रकारे सर्व गोष्टी आहेत ते मी येत लिहिलेले आहेत। ओके, आता मी काय चेंज करत नाही आणि त्यानंतर इथे काय करतो इमेज अशा प्रकारे जनरेट। ओके, आता मी सेंड केलं आहे, आता सेंड केल्यानंतर जी की इमेज आहे तो आपला आता जनरेट होणार आहे, थोडंसं प्रोसेसिंग होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगतो कशा प्रकारे ते इमेज रेडी होणार आहे। कारण की हे इमेज रेडी होण्यासाठी वेळ लावतो, त्यामुळे तुम्हाला थोडंसं 5 ते 10 मिनिटं वेळ लागू शकतो आणि त्यानंतर तुमचा इमेज आहे तो रेडी होऊ शकतो। तर आता बघूया आपला इमेज आहे तो कशा प्रकारे रेडी होतो, त्यामुळे थोडासा मी व्हिडिओ स्किप करतो, नाहीतर आपला व्हिडिओ आहे तो जास्त मोठा होऊ शकतो। तर आता आपला इमेज बघू शकता आता रेडी झाला अशा प्रकारे बघू शकता आणि यात जी काही तुमच्या सर्व माहिती आहे ती आता बघू शकता 6 दिवस डे टू अगो अशा प्रकारे, म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व काही गोष्टी लिहिल्या त्यानंतर नाव लिहिलं बघू शकता अशा प्रकारे। आणि अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त हे जी की प्रॉम्प्ट तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता, ह्या प्रॉम्प्टमध्ये इमेजच्या मोर बघू शकता किती दिवस तुमचं लग्न म्हणजे लग्नाला किती दिवस राहिले ते तुम्हाला टाईप करायचं आहे। इथे जी की 6 दिवस मी लिहिलं आहे इथे तुम्ही 7 दिवस 8 दिवस 10 दिवस असं दी काय ते टाईप करू शकता आणि त्यानंतर सेंड केल्यानंतर जी की तुमचं नाव असेल ते सुद्धा तुम्हाला इथे टाईप करायचं आहे। ओके, आणि त्यानंतर अशा प्रकारे तुमचा इमेज आहे तो रेडी होणार आहे आणि या चेहरा सुद्धा इथे तुमचा सेम टू सेम आहे तो राहणार आहे आणि एकदम जबरदस्त तुमचा इमेज आहे तो रेडी होणार आहे। आणि जर तुमचा चेहरा जर मॅच होत नसेल तर तुम्ही इथे लिहू शकता इमेज जनरेट लिहिल्यानंतर ते समोर लिहायचं आहे नो फेस चेंज असं इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जे की दुसरे सुद्धा मी प्रॉम्प्ट्स अशा प्रकारे ते दावत आहे बघू शकता, यातील तुम्ही कोणताही प्रॉम्प्ट आहे ते यूज करू शकता। जसं की आता बघू शकता हा जर मी प्रॉम्प्ट क्लिक केलं आणि ह्या प्रॉम्प्टमध्ये 3 दिवस लिहिलं, त्यानंतर हा जी की प्रॉम्प्ट हा जर मला पाहिजे असेल तर या मी क्लिक केलं याला मी कॉपी करून घेतो आणि त्यानंतर बघू शकता आता जी की आहे याच्यावर मी अशा पद्धतीने प्रेस करतो, हा प्रॉम्प्ट आहे बघू शकता आणि हा प्रॉम्प्ट आहे तो पूर्ण आहे तो एडिट करून जी की ऑलरेडी आता आपण कॉपी केलेला जो की प्रॉम्प्ट असेल तो पूर्णपणे आपण इथून अशा प्रकारे ते सिलेक्ट ऑल करूया, कट करूया आणि हा प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करू आणि त्यानंतर ह्या प्रॉम्प्टमध्ये सुद्धा तुम्हाला डेट काय असेल त्या गोष्टी चेंज करा आणि त्यानंतर सेंड करा। ओके, त्यानंतर सेंड केलं तर तुमचा सुद्धा इमेज आहे तो अशा प्रकारे तो रेडी होणार आहे, जसं की आता तुम्ही बघू शकता आणि दिसायला सुद्धा एकदम खतरनाक आहे। आणि त्यानंतर बघू शकता खाली जर गेला तर बघू शकता अशा प्रकारे प्रॉम्प्ट्स आहेत, त्यानंतर अशा प्रकारे वेगवेगळे प्रॉम्प्ट्स आहेत ते मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये ते दिलेले आहेत, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि हे प्रॉम्प्ट तुम्हाला कुठे भेटतील हे सुद्धा सांगणार आहे। ओके, त्यामुळे व्हिडिओ आहे तो आपल्याला लास्टपर्यंत पाहायचा आहे, एकदम फ्रीमध्ये तुम्हाला प्रॉम्प्ट्स आहेत ते बघायला भेटतीलच, त्यामुळे व्हिडिओ पाहायचा आहे फक्त लास्टपर्यंत पाहिला तरच तुम्हाला हे प्रॉम्प्ट आहे ते भेटणार आहेत। अशा प्रकारे आपला इमेज आहे तो बघू शकता आता प्रोसेसिंग होत आहे, कारण की वेळ घेतं जी की आहे एक 5 ते 10 मिनिट वेळ लागू शकतो आणि त्यानंतर तुमचा इमेज आहे तो रेडी होणार आहे। अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे इमेज असतील ते जनरेट करू शकता, जसं की आता बघू शकता थोडंसं प्रोसेसिंग घेत आहे, कारण की जी की आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे ChatGPT आहे त्याला जास्त वेळ लागतो आणि Google Geminiवर तुमचा इमेज आहे तो लगेच जनरेट होऊ शकतो, हा इतकाच फरक आहे। जसं की आता बघू शकता अजून प्रोसेसिंग आहे, जसं की आता बघू शकता मी गॅलरीतून तुम्हाला जो मेन इमेज असेल तो सुद्धा मी दावतो बघू शकता अशा प्रकारे आपला इमेज होता जो की आता बघू शकता अशा प्रकारे
ओके, अशा प्रकारे बघू शकता तुम्ही इमेज असेल तो तुमचा असेल किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचा असेल तो रेडी करू शकता. जसं की आता ह्या प्रॉम्प्टमध्ये सुद्धा तुम्हाला इमेज आहेत ते सर्व प्रॉम्प्ट्समध्ये दिसत आहेत. यातील कोणताही प्रॉम्प्ट आहे तो एकदम फ्रीमध्ये ते तुम्ही यूज करू शकता जसा पाहिजे तशा प्रकारे बघू शकता. भरपूर सारे मी तुम्हाला हे प्रॉम्प्ट्स दिलेले आहेत. ह्या प्रॉम्प्टचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे तुमचे इमेज असतील ते रेडी करू शकता. तर आता आपला इमेज आहे तो जास्त वेळ घेतो, त्यामुळे मी जे काही हे इमेज असतील ते आपल्या टेलिग्रामवर मी अपलोड करून देईन. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही रिडायरेक्ट होल टेलिग्रामवर. जसं की आता बघू शकता मी टेलिग्राम ओपन करून देतो. जसं की आता हे टेलिग्रामचं आपलं पेज आहे. ह्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि इथे तुम्हाला जे की सर्व इमेज बघायला भेटतील आणि त्यानंतर वेबसाईटसुद्धा इथे खाली बघायला भेटेल. त्यानंतर एकदम फ्रीमध्ये जी वेबसाईट मी यूज करतो जी की आत्ता सांगितलेली ती वेबसाईट, त्या वेबसाईटची लिंक भेटेल. त्यावर क्लिक करा, सर्व प्रॉम्प्ट्स असतील ते एकदम फ्रीमध्ये ते भेटून जातील आणि तिथे गुगल ड्राईव्हची सुद्धा तुम्हाला लिंक भेटेल. त्यात सुद्धा तुम्हाला वेगळे प्रॉम्प्ट्स आहेत ते बघायला भेटणार आहेत बघू शकता अशा प्रकारे. आणि येथे तुम्हाला जे की आहेत सर्व गोष्टी बघायला भेटतील. इंस्टाग्रामचं माझं पेज जे की आहे त्याच्या लिंक्स भेटतील. यूट्यूबचा काय प्रॉब्लेम असेल तर ते सर्व गोष्टी आहेत ते तुम्हाला एकदम फ्रीमध्ये बघू शकता अशा प्रकारे बघायला भेटतील. जसं की आता बघू शकता आपला इमेज आहे तो आता रेडी झाला आहे कारण की आता मेसेज आला आहे. तर आता बघूया आपला इमेज आहे तो कशा प्रकारे तो रेडी होणार आहे. कारण की ह्या प्रॉम्प्टला एक गोष्ट सांगतो, वेळ लागतो बघू शकता अशा प्रकारे. कारण की यात थोडासा वेळ लागू शकतो. अशा प्रकारे तुमचा इमेज आहे तो रेडी होणार आहे आणि दिसायला सुद्धा एकदम खतरनाक इमेज दिसणार आहे. याला सेव्ह सुद्धा ते मी करून घेतो म्हणजे तुम्हाला ते लगेच समजेल. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे फोटोज आहेत ते बनवू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. सर्व गोष्टी आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करून मी सांगितलेले. व्हिडिओ छोटासाच होता. तर चला आपण भेटू उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.